चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एकाच दिवसात फक्त 300 मीटर अंतरात 2 मोठ्या घरफोड्या आणि 4 चोरीच्या घटना घडल्यात। या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये सध्या भीतीचं सावट पसरलंय। शेलगाव, भोसे, रासे, वडगाव घेणन आणि शेलपिंपळगाव परिसरातील घरांवर चोरट्यांनी रात्री तर चोरी केलीच, पण भर दिवसाही धाड टाकून तब्बल 35 ते 40 तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। सोबतच लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान साहित्यही लंपास केलंय। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेलगावमधील दत्त हायटेक नर्सरी, विजयानंद आवटे यांचे किराणा दुकान आणि भगवान झरेकर यांच्या घरावर चोरट्यांनी मोठा हात मारलाय। त्यानंतर मंगळवारी भर दुपारी 2च्या सुमारास लोणारी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास केली आहे। सलग घडणाऱ्या या घटनांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत। चोरटे मोकाट फिरत असताना पोलीस मात्र केवळ पंचनाम्यापुरते मर्यादित असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होतीये। परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना बेडा ठोकाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे।